नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कांद्याची भाजी। हे चवीला पण छान लागते आणि जेव्हा आपल्याकडे भाजीसाठी भाजीपाला नसतो ना काय, तेव्हा हे बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कांद्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं काही कांदे घेतलेत। असे छोटे छोटे कांदे घ्यायचेत आपल्याला या भाजीसाठी। 6 कांदे घेतलेत मी। जेवढे छोटे होईल ना तेवढे छोटे कांदे निवडायचे याला। छान लागतात छोट्या कांद्याची भाजी। आता यावरची आपल्याला आपली साल काढून घ्यायचे। सर्वच कांद्यावरची साल काढून घ्यायचे आपल्याला आणि खालून वरून असे बुड काढून घ्यायचे त्याचे। आता असा कांदा घ्यायचा, खाल्ल्या बाजूचा असतो ना ते असं खाली ठेवायचं आणि वरच्या बाजूने असे मधून कट मारून घ्यायचे याला। असे एकदम अर्धा करायचा नाही कांदा, फक्त आपल्याला थोडंसं कट मारायचं असं, म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता यावा। वांग्यामध्ये भरतो ना आपण तशा पद्धतीने। सर्वच वांगे असे कट करून घेतलेत मी। आता इथं अर्धा चमच लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला घेतलाय। हे मिक्स करून घेऊया। आता हे या कांद्यामध्ये भरून घेऊया आपण मसाला। मी ज्या पद्धतीने भरतेय ना त्या पद्धतीने तुम्हाला भरायचे मसाला। हे बघा असं मस्त असा मसाला भरून घेतलाय मी। इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल घेतले। तेलातल्या पळीने 3 पळी तेल घेतले मी। आता यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली ना जिरं टाकून घेऊया। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पण तेलामध्ये मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे। कांद्याला एकदम लालसर असा रंग आलाय। आता यामध्ये काही कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात। गॅस बारीक करून आपल्याला फोडणी द्यायची आहे आता यामध्ये टाकून घेऊया हळद, 1 चमच लाल मिरची पावडर, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला। आता हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये टाकून घेऊयात 1 टोमॅटोची प्युरी। एका टोमॅटोला मी बारीक मिक्सर मध्ये वाटून घेतलं होतं, प्युरी करून घेतली होती। ते टाकून घेऊयात यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचे। आता यामध्ये टाकून घेऊयात 3 ते 4 चमच दही, बारक्या चमचने घेतले मी। आता हे चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि याला तेल सुटू द्यायचे। आता जो मसाला उरलेला होता ना आपण कांद्यामध्ये भरून, तो पण टाकून घ्यायचा यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे। याला तेल सुटू द्यायचे आपल्याला। बघा तेल छान सुटले या मसाल्याला। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला या मसाल्याला उकळी आणायची। छान अशी उकळी आली आहे बघा। आता एक वेळा मिक्स करून घेऊया, छान फिरवून घेऊया। आता यामध्ये ही कांदे टाकून घेऊयात, असे उभे ठेवून घेऊयात सर्वच आणि एक वेळा सगळीकडून फिरवून घेऊया। हे कांदे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाहीये। कांद्याला आपल्याला शिजवायचंय मस्त असं। बघा छान असे कांदे शिजलेत आपले, मऊ झालेत। आता यावरती आता कोथिंबीर टाकून घेऊया। एकदम मस्त अशी भाजी तयार आहे। बघा मी प्लेट मध्ये काढतेय, छान अशी भाजी तयार आहे। ही भाजी चवीला छान लागते। एक वेळा तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।